मस्त झणझणीत अशी कटाची आमटी आपली तयार आहे आणि ती चवीला देखील खूप छान झालेली आहे। तर आपण बघूया ही कटाची आमटी मी कशी बनवलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। सौज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर सर्वात आधी आपल्याला आमटीसाठी डाळीचं पाणी हवं आहे। कधी-कधी काय होतं, डाळ शिजल्यानंतर खूपच कमी पाणी राहतं, तर त्यावेळेस काय करायचं, डाळ शिजली की पुन्हा 1 ग्लास पाणी टाकायचं आणि 2 ते 3 मिनिटं उकळी येऊ द्यायची आणि ते पाणी असं गाळून घ्यायचं, म्हणजे आमटीला आपल्याला पुरेसं असं पाणी मिळतं। तर आता मी इथे एक तव्यावर खोबरं टाकलेलं आहे आणि ते खोबरं तेल टाकून छान असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे। तर 2 मिनिटांमध्ये खोबरं हे छान असं भाजलं गेलेलं आहे। आता ते मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता लगेच आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून पुन्हा तेही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर 1 ते 2 मिनिटं भाजल्यानंतर ते आता आपण काढून घेणार आहोत। इथे मी 1 चमचा धने घेतलेले आहे। तर हे धने देखील मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि ते आता आपण काढून घेणार आहोत। इथे मी 2 कांदे मध्यम आकाराचे घेतलेले होते। ते कांदे मी असे उभे कापून घेतलेले आहे। आता कांदा हा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजण्यासाठी हा थोडा वेळ जास्त लागतो। तर 7 ते 8 मिनिटांनी आपला कांदा हा असा छान, म्हणजे जसा आपल्याला हवा आहे तसा भाजला जातो। तर तुम्ही बघू शकता, मी इथे कांदा हा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आणि तो देखील आता आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, आलं, लसूण हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि धने देखील याच्यामध्येच बारीक करायचे आहे। तर मी कांदा हा नंतर वाटणार आहे। आधी खोबरं वाटून घेतलं की ते छान बारीक होतं आणि त्याच्यामध्ये असं खोबऱ्याचे तुकडे राहत नाही। तर आता त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची। हे देखील वाटून घेतलं आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकून त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतली। तर आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। त्याच्यामध्ये इथे चिमूटभर हिंग टाकलेला आहे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकली। आता जो मसाला आपण वाटलेला होता, कांदा खोबऱ्याचं वाटण, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हे छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं। तर मंद आचेवर मी हा 2-3 मिनिटं मसाला परतून घेणार आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। तर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे मी 2.5 चमचा हा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तर याच्याऐवजी तुम्ही घरचा काळा मसाला जो असतो तो देखील टाकू शकता। आता इथे हे छान मसाले परतवून घ्यायचे आहे। तर हे देखील मी आधी 1 मिनिटांसाठी परतवून घेणार आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मी थोडी झणझणीतच केलेली आहे आमटी, कारण पुरणपोळी ही गोड आहे, त्याच्यामुळे आमटी ही तिखटच पाहिजे। तर आता याच्यावर आपल्याला 2 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांनंतर आपण बघूया, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। मसाला हा एकदम परफेक्ट असा झालेला आहे। तर आता हा आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मी ह्या आमटीमध्ये वाटलेली डाळ ही घालणार नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे फक्त डाळीचं पाणीच वापरणार आहे। बरेच जण शिजलेली डाळ ही घालतात, पण मी फक्त ह्या पाण्यापासूनच आमटी बनवते। तर इथे मी आता हे डाळीचं पाणी घालून घेत आहे, कारण अशी आमटी ही चवीला खूप छान लागते आणि अशी आमटी घट्ट देखील होते। तर तुम्ही बघू शकता, आमटी ही छान अशी घट्ट पण दिसत आहे आणि थोडंसं पाणी मी अजून टाकणार आहे इथे। तर छान असा कलर देखील आलेला आहे आणि ती चवीला देखील तितकीच छान लागते। फक्त डाळीच्या पाण्यापासूनच बनवलेली आमटी आहे, जास्त पातळ देखील वाटत नाही आहे। तर आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ती व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आली की नंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। मंद आचेवर मी हे 7-8 मिनिटं उकळून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता, 7 ते 8 मिनिटांनी छान अशी आपली कटाची आमटी तयार आहे आणि छान मस्त त्याला अशी तरी पण आलेली आहे। तर तुम्ही अशा प्रकारे कटाची आमटी ही नक्की बनवून बघा, खूप छान लागते।
तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.